आज आहे आपल्या बाली ट्रिपचा दुसरा दिवस. कुठे चाललोय आपण खरं ते तर सांग. काल आपण रेस्ट घेतली जरा, बाली मार्केट थोडं फिरलं आणि रेस्ट आणि घेतली उबूद आज मार्केट. आहे हे काय लिहिलंय ऍडव्हेंचर डे. म्हणून प्रसादने ऍडव्हेंचर वाला टी शर्ट. एटीव्ही राईडला चाललोय आता. ब्रेकफास्ट करणार आणि निघणार. ऑलरेडी लेट आहे पण सूर्या बिंतांग ऍडव्हेंचर्स ला एटीव्ही राईड करायला आलोय. रोहित, एक्साइटेड फॉर अ टँडम? Yes. So I think tandem is one of the activity that you should be doing whenever you come to Bali. That's called as ATV ride. Yeah, so excited for that. एटीव्ही मधल्या 2 सीटरला टँडम म्हणतात इथं. मी चालवते प्रसाद काय चालू मागं बस. श्रुतिका काय चालवणार? नो टर्न्स, नो ब्रेक्स, ओनली स्ट्रेट. काय वेलकम थँक्यू. आपण सगळं लॉकर वगैरे डिपॉझिट केले, त्याच्यानंतर आपले सामान वगैरे ठेवले आणि आता थोडंसं ट्रेनिंग असेल 15 मिनिटाचं आणि त्याच्यानंतर आमची ऍक्टिव्हिटी स्काय डायव्हिंगची ट्रेनिंग असणार आहे. लेट्स गो. तर आता निघालोय आपण गोल्फ खेळायला. गोल्फ कोर्टची गाडी मिळाल्या ATV करायला. त्या एटीव्ही मध्ये बसून गोल्फ मारणार आहे रोहित. गोल्फ शॉट. त्याच्यानंतर श्रुतिका आणि स्नेहल राफ्टिंग करणार आहे. दोघीच. आम्ही दोघीच करणार आहे कारण की रोहित घाबरलाय आणि प्रसाद एकटा नाही म्हणालाय. आपल्याला मला नाही करत. का नाही तुला करायचं ते सांग. ऍक्टिव्हिटी केल्या कुठं काय केलंय? आता आलायस तू. पेपर बोट मध्ये राफ्टिंग करायचे. सगळे तुम्ही लालचे शेड केले तिघांनी. पायाला पिशव्या बांधतील बुट घालायचे. म्हणजे इंडियाच्या बाहेर आली खरी इंडियन जुगाड काय थांबलेला नाही. यू कॅन फ्लिप. सुपर एक्साइट जास्त एन्जॉयड. गुड व्हेरी गुड. इट वॉज जस्ट वे टू गुड. वॉज नॉट रेडी फॉर दिस. दमलास. बहुत हो गया. बडे मजे. तर आता आपण रॅपअप केले एटीव्ही राईड. आता प्रसादला ऍक्च्युली रिव्हर राफ्टिंग पण करायचं होतं पण मला थोडंसं माहित नाही. थोडंसं रिझन का वेळ नसल्यामुळे आम्ही आता ते कॅन्सल करतोय. आणि ऊन खूप आहे. ऊन डेंजरसली खूप आहे. ऍक्च्युली आम्हाला काय सांगितलेलं हवामान खात्यानं की इथे पाऊस चालू आहे सध्या, पण तसे तर काही गोष्टच नाही आहे. पावसात म्हणजे पूर बी आलेला आहे. एक आठवड्यापूर्वी पूर आलेला इथे. पण काही नाही आहे. कणख असं गरगरीत ऊन आहे. ऊन खूप आहे आणि रात्री पाऊस पडतो. येस. टू गो टू कुठं? आलास हारूम कॅफे. आणि आलस हरूमला जाणार आहे. तिथं बाली स्विंग आहे, इकडे कॉफी प्लांटेशन आहे, राईस फील्ड, कॉफी टेस्टिंग पण आहे तिथं. ओके. आणि राईस चालेल, फील्ड पण आहे. त्यामुळे सगळं एका ठिकाणी होईल होपफुली. या रोहित स्नेहल चिलिंग आउट देअर. सो हाफ डे डन. 2 वाजले दुपारचे इथले. आता इंडियामध्ये फक्त 11:30 वाजलेत. ऍक्च्युली जस्ट आता बाली स्विंग झाली आणि यू विल सी दॅट बाली स्विंग इन 3, 2, 1. कसले वेगळेच पुतळे आहे तिथं. काढूया या. कुठं काढायचं आपण? हा काय स्क्रीनशॉट घ्यायचा. हॅलो झालं.
मी असं असं आलस आलस हरून आता आमचं खायला आलं. आमसूर खायला आलास हरून ओनर हळू. त्याच्या मुलग्याला म्हणायची काहीही खरंच की आलास काय हरून आणि त्याच पोरग्यानं आलास हरून नाव असं समृद्धी करून हे कॅफे मोठा एवढा चालू केला. ते कसं केले बघ त्या माणसाने. हे वॉटरफॉल अरे इकडे बघा हे काय विषय आहे समजणार आला. पाईप लावलेत पाईप ते गरम पाणी सोडायला वाटाले मला. किती छान वाटते इथं काय मला It's heavenly. आणि इथं वेगळं एवढं छान झालंय. या की आपण आता कुठे चाललोय गुहे गुहेत. हे बघा इकडे गुहा आहे. हे बघा हे किंगकॉंगचं तोंड आहे दिसते काय King Kong आहे तो? मग बघ ना बघ डोळे तोंड बघ त्याचं. ती गुहा म्हणजे गुहा नाही आहे ती. आणि त्या गुहेच्या आत पण जाता येते नाही कुठे जाता येते आणि दुसरीकडनं आहे. नाही ही नाही आहे ती वेगळी आहे. होय इथं लोक ही जे कॅफेज आहेत हे किंवा टुरिस्ट प्लेसेस आहेत ही राईस फील्ड्स असतात त्यांचे. बेसिकली भाताची शेती असते ह्याच्या. सगळंच होतंय म्हणजे हा इथे ऍक्टिव्हिटीज पण आहेत पण हे राईस टेरेस म्हणून हे असं टुरिस्ट स्पॉट म्हणून विकतात ही लोक जिथं फक्त भाताची शेती केली जाते आणि इथं लोक यासाठी पैसे देऊन येतात बघायला. म्हणजे किती बेसिक गोष्टींचं टुरिझम मध्ये कन्व्हर्जन केलं जाते. हाय रे आज जायचंय काय काय माहित नाही लाईट कुठं आहे? लाईट नाही एवढीच लाईट लाईट लावली नाहीस मोबाईलला? अशी एनीवन इनसाइड प्रसाद इन्सेक्ट्स वगैरे असले तर प्रसाद इथं काहीतरी पायात असलं तर उगाच ये बघूया ये. बघूया कशाला. पायात आल्यानंतर कळेल की आपल्याला. आलं आले मला सोडून कसं पळालास? आय मेड शुअर एव्हरीथिंग वॉज सेफ. गुहेतलं टॉयलेट पण आहे. चला झालं जिरली. जिरली हा प्राणी कुठला आहे सांग. कुठं? हा प्राणी तोच की तो मांजर. वाघ. हा बोंगूस आहे ते. तुला पहिल्या दिवशी तुला एक 50 रुपये 50,000 आयडिया खर्च करताना जरासं कसं तर वाटते. त्यानंतर तू 1 लाख करतेस 1.5 लाख करतेस. असा एक फायनल पॉईंट येतो 1-2-3 दिवसानंतर तुला काय वाटतच नाही. आता आम्ही एक फुल बॉडी मसाज घेतला इथं लोकल कसपा सेंटरमध्येच. आणि एक लोकल त्यांची खानावळ टाईप एक हॉटेल असते त्याला काय म्हणतात वारुंग नॉट वारुल. तर तिथं आम्ही ऑथेंटिक बालिनीज फूड खाण्यासाठी चाललोय. लेट्स आणि चालतच चाललोय. लेट्स होप इट इज गुड. इथं घरं पण अशी मंदिरासारखीच आहेत. खूप अशी बघितली आम्ही. पूर्ण गल्ल्याच्या गल्ल्या सगळ्यांची चौकट अशी आहेत. आणि प्रत्येक घराच्या बाहेर गणपतीची मूर्ती आहे. इंडोनेशियामध्ये पण हिंदुइझमचं खूप आहे. इथं बघा इथं पण गणपतीची मूर्ती आहे. श्रुतिका इज हॅप्पी नाव. येतोय तर आम्ही काय बोलतो तो की आम्ही आता जिथं खाल्लो ते वारुंग मध्ये. तर इथं जेवण 1 नंबर आणि प्राइसेस 50%. म्हणजे बाहेरच्या रेस्टॉरंट मध्ये आहे. दोघांच्या जेवणाचे फक्त किती रुपये झाले? आय थिंक 850. आणि हे जर रेस्टॉरंट मध्ये खाल्लं असतं तर. आणि आम्ही 2-3 गोष्टी ट्राय केल्या. म्हणजे नॉट जस्ट नॉर्मल स्टेपल डाएट. म्हणजे 1-2 कोर्सेस डेझर्ट पण ट्राय केला आम्ही. आणि जेवण पण अशा छोट्या छोट्या ठिकाणी खूप चांगलं मिळते. सो हे खूप होमली असं फील देते. आणि सगळं एस्थेटिक क्यूट आणि मस्त वाटलं की आय डोंट नो. कम्फर्टिंग आहे. बाली इज कम्फर्टिंग. रिलॅक्स.
पीपल आर म्हणजे एवढे वेलकमिंग आहेत की म्हणजे जे तुम्हाला ग्रीट करतात ना, एवढी पूर्ण तोंडा एवढी जेवढं मोठी स्माईल देता येईल तेवढी स्माईल देतात ते. आपल्यालाच ऑकवर्ड होते की एवढं का हसायला बाबा यो असं. चला आता बास करूया. गुड नाईट. आम्ही पण आता जातो हॉटेलवरती, रेस्ट करतो. उद्या खूप एक्साइटिंग स्पॉट आहे ओलंदानू बॅराथन टेम्पल. सी यू. बाय.